हे व्हिडिओज तयार करतात हां तरी जेवढं चांगलं सांगा तेवढं मी तेजस अशोक आजपूर मी द टेक्निकल ऑफिसर प्रोडक्शन इन्चार्ज इथं आपलं वासिष्ठी डेअरीमध्ये आधी रॉ मिल्क येतं आपलं सायलोमध्ये टँकर कॅन कलेक्शन आहे. त्यानंतर आपण घेतो डॉग कलेक्शन इथं BM CM BM सेपरेट होतो. त्यानंतर प्रोसेसिंग होती त्याच्यावर ॲसिडिटी आपले बॅच असतात BMची CMची आणि TM मिल्क. त्याच्यामध्ये आपण फॅट ॲडजस्ट करून तेवढं क्वालिटी केलेलं जातं. त्यानंतर श्रीखंड आम्रखंड लस्सी याची प्रोसेस सेपरेट असते. त्याचे डिपार्टमेंट वेगवेगळे येतं. आपण खवा प्रोडक्शन एक चालवतो. त्याच्यामध्ये आपला एकच खवा आहे BMचा आणि CMचा यूज नाही करत आपण. त्याच्यानंतर आपण बासुंदी आणि रबडी एक प्रोडक्शन आहे. बरं असं म्हणायचं आहे की आमची शाळा महादेवराव शिंदे माध्यमिक आम्ही आलेलो आहोत. तुम्ही हा जो प्रकल्प तयार केलेला आहे तुम्हाला एवढा पुरवठा या कोकणातून दुधाचा होतो का तुम्हाला बाहेरून आयात करावं लागतं? नाही, आपल्याला अजून थोडंसं पुरेशी दिलं आहे. काय कमतरता जाणवत नाही. जे पुरेसं आपल्याला मिळतं आहे म्हणजे अजून मोठ्या प्रमाणामध्ये संकलन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा तुमची? हो, अपेक्षा आहे. आता त्याची प्लॅनिंग चालू आहे. ही नाही आहे, प्लॅनिंग चालू आहे. बरं मग आणि हे जे उत्पादन आहे तुमचं आता कोकणामध्येच विकलं जातं कुठे बाहेर कुठे? नाही, अजून पुण्यामध्ये आहे आणि कोकण हे दोन ठिकाणी चालू आहे सध्या. अजून प्लॅनिंग आहे. गोव्याला एक चालू आहे. गोव्याला प्लॅन. मग तुम्ही किती वर्षापासून इथे करता? 1 वर्षभरापासून प्लॅन पब्लिकपासून इथंच आहे. अच्छा. मग आमच्यासारखे एक तरुण विद्यार्थी आहेत म्हणजे पुढचे नागरिक आहेत तर हे सर्व मुंबईला जाणारे स्पर्धक आहेत. आम्ही त्यांना थांबवायला पाहतो इथे आणि त्यांना ओपनली बोलतो. त्यांना कधी कधी राग पण येतो, कधी त्यांना बरं पण वाटतं सर काहीतरी चांगलं सांगताय. इथे येण्यामागचा आमचा उद्देश आहे की कोकणामधला हा पहिला असा प्रकल्प आहे की जो सहकार तत्वावर चालतो आहे आणि लोकांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे सर्व तुमचे जे इथले अध्यक्ष आहेत माननीय जे यादव साहेब जे आहेत त्यांनी आणि साहेबांनी सुरू केलेलं आहे. तर ह्या सर्व मुलांनी कोकणामध्ये राहून शेती केली पाहिजे. शेती करणारी ही मुलं नाही आहेत परंतु 4 माणसं कामाला ठेवून त्यांच्याकडनं शेती करून घेणं, दूध उत्पादन करून घेणं, पशुपालन करणं त्या माध्यमातून हे त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या आम्ही डेअरीला या ठिकाणी भेट दिलेली आहे. मला असं वाटतं की या भेटीमागे फार चांगल्या प्रकारच्या कुठे गोष्टी घडतील. इथून काही असे मुलं तयार होतील, काही येणाऱ्या अशा सहली तुमच्या इथे त्यांच्या तयार होतील तर त्यांनी यासाठी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुधाचं एवढं मोठं उत्पादन घेतलं जातं, तो समृद्ध भाग मानला जातो. तसा हा कोकण समृद्ध व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या संपूर्ण टीमकडनं केली जाते. माझे सहकारी या ठिकाणी आहेत हे केंबळे सर आहेत. सर तुम्हाला काय विचारायचं आहे? आंबळे सर या संदर्भात तुम्ही काहीतरी बोला. तर माझे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. आंबळे सर आहेत, केंबळे सर आहेत, चव्हाण सर या ठिकाणी आहेत, सुर्वे मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम या साईडला सुर्वे मॅडम या ठिकाणी आहेत. महादेवराव शिर्के माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे जवळजवळ 11वी 12वीचे आर्ट्स आणि कॉमर्सची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आणि माझे सर्व विद्यार्थी आहेत. आम्ही या ठिकाणी भेट देण्याचा आमचा उद्देशच असा होता की कोकणातला पहिला सहकार तत्वावर चालणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला एक पाठबळ देणं, भेट देणं आणि शुभेच्छा देणं या ठिकाणी आम्ही आलो होतो. कृषी प्रदर्शनही छान पद्धतीचं या ठिकाणी घडलेलं आहे. तर तुमच्या या संपूर्ण टीमला, तुमच्या कर्मचारी वृंदाला सर्वांना अगदी अध्यक्षांपासून संचालक मंडळाला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो की आमची शाळा महादेवराव शिर्के माध्यमिक उच्च माध्यमिक भोग या माध्यमातून तुम्हाला मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो आणि असं सहकार्य आमच्याकडून नेहमी तुम्हाला लाभेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देतो. धन्यवाद.